पवईमध्ये ऑडिशनच्या नावाखाली 17 मुलांना ओलीस ठेवल्याचा प्रकार समोर. पोलिसांकडून आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर. सर्व मुलांची सुखरूप सुटका. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बच्चू कडूंसह इतर नेते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल. बैठकीचं दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, अधिकाऱ्यांसह 41 जणांना निमंत्रण. तोडगा निघणार का याकडे लक्ष. मतदार याद्यांमधील घोळ आणि ईव्हीएम बाबत राज ठाकरेंचं थोड्याच वेळात सादरीकरण. निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर उडणार ताशेरे. 1 नोव्हेंबरला दुपारी 1 ते 4 या वेळेत मविया आणि मनसेचा निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय. मोर्चाला मवियाचे सगळे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं पद धोक्यात. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी. तर दोन्ही आरोपींना सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाने अखेर जैन बोर्डिंग संदर्भातला व्यवहार रद्द. मुरलीधर मोहोळांकडून जैन बांधवांचं अभिनंदन. तर हा व्यवहार म्हणजे महाघोटाळा, धनगेकरांचा आरोप. दाऊद दहशतवादी नाही या वक्तव्यावर वाद झाल्यावर ममता कुलकर्णीची सारवासारव. वक्तव्याचा विपर्यास केल्याचा प्रत्यारोप. माझं नातं दाऊद नव्हे तर विकी गोस्वामी सोबत होतं असा खुलासा.